नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? नाव माझं जमीर फरीद शेख, हां गाव नवलेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. हां मोबाईल नंबर 772196 हां 2572. ही 2 वर्षाची गाय आहे. तुकाराम बुवा जाधव समोर मांडव आहे त्यांचा. त्यांच्याजवळ एक कानकात्रा सोन्या म्हणून आहे, हां त्या बैलाच्या पुढची. आता 2 दाती आहे. आता हिटवर आली का आता भरायची. कोणती कोणती प्रदर्शनं केलीत आतापर्यंत? प्रदर्शनं भरपूर केली मी. पाटणचं केलं, कराडचं केलं, कुशेगाव केलं, हां तुमचे गडिंगला गेलो होतो, घटप्रभाला गेलो होतो मागच्या हां वर्षी. हां त्याच्यानंतर खाली पंढरपूरला गेलो होतो. हां भरपूर प्रदर्शनं केली. कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतो सगळ्यांचा? चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला आहे. आणि यावर्षी तुम्ही पुसेगाव प्रदर्शनात आलाय. पुसेगावचं प्रदर्शन किती हो तुमचं म्हणायचं? कुशेगावचं प्रदर्शन माझ्या वडिलापासून चाललं आहे हा कार्यक्रम. हां आता मी 14 वर्ष झाली येतोय. हां. त्याच्या अगोदर माझं वडील येत होतं, तेव्हापासून हा नाद आहे आम्हाला. तेव्हापासून नाद आहे. आता माझ्या वडिलांनी केला, मी करतोय, माझा मुलगा बी आहे इथं. हां चाललंय. कोणती कोणती जात म्हणायची? आता ही माझ्याकडे कोशी खिलार आहे, हां आठवाडी कोशी खिलार. हां ती पलीकडे आहे ती काजळी खिलार आहे. हां बाजूला एक गोरा आहे, बरं तो गोवांच्याकडे होता घटप्रभा चॅम्पियन बरं राजा म्हणून. त्या बैलाची पैदास आहे ती आता 3.5 महिन्याचं वासरू आहे. त्याला भरपूर मागणी झाली. आता त्याला 75,000ला मागितले. हां पण आता इतकं लहान वासरू आम्ही काय देत नाही. हां एक 5-6 महिने झाले प्याचं तुटलं की आम्ही वासरू देणार ते, पण तोपर्यंत नाही देणार. पुसेगाव विषयी काय सांगाल? म्हणजे दरवर्षी जी यात्रा भरते दरवर्षी. बाहेरकडे असल्यासारखंच आहे, कारण आम्ही इथून 15-20 किलोमीटर लांब आहे. हां पुशेगावात जसं तुमच्या घरच्या मालकाला सांगितलं तीच मजा. हां कारण आम्हाला पुशेगाव जत्रा म्हटलं की नाही, आमची 3 महिने पहिली तयारी झाली. हां आणि पुशेगाव यात्रेत यायचं म्हटलं की मांडवाचा साज, हां. खूप लोकांना बसाय उठायची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था, हे सगळं आपल्याला करावं लागतं. कारण आपल्या पाठीमागं महाराजांचा आशीर्वाद आहे. पण महाराज काही वर्षापूर्वी महाराज आपल्या गावातून येऊन गेले होते. आता आमचे वडील हे सांगत होते, त्यावेळेला मी काय तर लहानच म्हणून. तर ते महाराजांचा आशीर्वाद मोठा असल्यामुळं म्हणून आपण तिथून पोहोचलोय. अजून तुमच्या दावणीला कोण कोण आहे घरी? आता 2 म्हशी आहेत. एक गाय होती ती आता मध्ये विकली मी. हां आणि एवढीच आहेत सध्या तरी. बाकी जर्शी बिरशी तसला काय नाद नाही आपल्याला. हां हां तुमच्यासोबत कोण कोण आले प्रदर्शनात? माझ्याबरोबर माझं वडील आहेत, मुलगा आहे, भावाचा मुलगा एक आला. हां हां आम्ही येत राहतो. आता संध्याकाळी मी जातो इथनं 8 वाजता. हां सकाळी 7:30-8 वाजेपर्यंत इथे येतो. वडील राहतात इथं. आमचं साडू आलो होतं. मदत करायला लोक भरपूर आहेत. गावची लोक येतात. रात्री गावची लोक 12 वाजता इथं आलती 7-8 जणी. जे इथं प्रदर्शनात बघायला येतात त्यांचा कसा रिस्पॉन्स आहे? काय काय म्हणतात ते? गाय कशी आहे ते बघते ती, जाते ती, कोणाला पसंत पडते, कोणाला नाही, कोण द्यायचं का विचारतं. हां आता विकून आपण काय करायचं मग? आपल्या घरात काय? हां त्यासाठी विक्रीसाठी नाही, फक्त प्रदर्शनासाठी आहे. आपल्यालाही पांढरं सोनं हमेशा दारात पाहिजे म्हणून चाललंय हे सगळं काम. दारात असल्यावर काय काय फरक झाला? आता काल मी कसं आहे, रोगराईला, पिकाला, ह्यानं भरपूर फरक पडतो. कारण सांज सकाळ आम्ही यांच्या सानिध्यात असतो का नाही, मग पाठीवरनं हात फिरवायचा, पोटावरनं हात फिरवायचा. BP शुगरचा काय त्रास झाला तर कमी होतो त्या गाईमुळे. आणि पिकांना कसं गवतार मारायचं, शेणखत आहे. आता गेलं 5 वर्ष झालं आम्हाला हेच आहे, या गाईचं शेण आणि त्या देशी म्हैचं शेण. आम्ही दर्शनाचं शेण वापरत नाही शेतीला. त्याच्यामुळं मका, ऊस, तुमचं कांदे, आलं चांगलं आहे. आता खरेदी कुठून केलेली? ही आपल्याकडे काजळी गाय होती पहिली. बरं मागच्या एक 5-7 वर्षापूर्वी त्याला मी दिली होती वायला. हां त्या गायला ही कालवड झाली होती, त्याकडून मी घेतली. ती 6 महिन्याची असताना ही घेतली होती मी. ती पलीकडची घेतली होती 7 महिन्याची कालवड. 1,01,000 रुपयाला खरेदी केली तिला त्या गायला, आणि तिला 60,000ला घेतली होती. जेव्हा आता मागच्या वर्षी लहान होती, आता जरा बऱ्या झाल्या त्या. चालेल चालेल, धन्यवाद. थँक्यू.